अतिशय गंभीर विषय पुणे जिल्ह्यातला आणि हवेली तालुक्यातला आपल्या समोर आम्ही मांडत आहोत। यशवंत सहकारी साखर कारखाना हा हवेली तालुक्यातला गेली 15 वर्ष तालुक्यातला हा साखर कारखाना बंद आहे। त्याच तालुक्यातली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्था या आमच्या हवेली तालुक्यातल्या आहेत आणि या आमच्या हवेली तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही शासन दरबारी गेले काही महिने लढत आहोत, संघर्ष करत आहोत। याचं कारण असं की यशवंत सहकारी साखर कारखान्याची 100 एकर जमीन बाजार मूल्य 512 कोटी त्या 100 एकराचं असताना ती 299 कोटीला देण्याचा घाट शासनाच्या आशीर्वादानं, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या आशीर्वादानं हे सगळं सुरू आहे। यांची नावं याच्यासाठी घेतोय आम्ही की यशवंत सहकारी साखर कारखान्याने या जमीन विक्रीच्या संदर्भाने कुठलीही शासकीय परवानगी घेण्यापूर्वी सभासदांची जी वार्षिक सभा घ्यावी लागते, विशेष सभा, ती विशेष सभा घेतली नाही। 26/2/2025 रोजी ही वार्षिक सभा जमीन विक्रीसाठी घेण्याचा त्यांनी एक फंडा केला, नाटक केलं। 12 विषय त्या मीटिंगला ठेवले होते, परंतु 26/2/2025ला अशी मीटिंग घेतलीच नाही। मीटिंग उधळली गेली, मोजून 2 ते 3 मिनिटांमध्ये मीटिंग संपवली, गोंधळ घातला, सभासदांना बोलू दिलं गेलं नाही। आम्हाला असं वाटलं की आता ही सभा झाली नाही, पुन्हा केव्हा तरी सभा होईल, म्हणून आम्ही साखर आयुक्तांकडे तशी मागणी केली, तक्रार केली। त्यानंतर असं लक्षात आलं की कारखान्याने त्या 26/2/2025च्या वार्षिक सभेचं प्रोसिडिंग लिहिलेलं आहे आणि त्या प्रोसिडिंगमध्ये त्यांनी 12 ठराव लिहिलेले आहेत आणि ते साखर आयुक्ताकडे जमीन विक्रीची परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे। आम्ही माहितीच्या अधिकाराखाली कारखान्याला अर्ज करत होतो, माहिती मागत होतो, परंतु कारखान्याचे संचालक किंवा चेअरमन किंवा एमडी आम्हाला माहिती कुठली देत नव्हते। आम्ही साखर आयुक्ताकडे गेलो, साखर आयुक्त कार्यालयात आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर आम्हाला 1 महिन्यानंतर त्याच्या माहिती मिळाली। ती जी माहिती मिळाली ती अतिशय भयानक होती आणि आम्हाला संताप आणणारी अशी ती माहिती होती। ज्या 26/2/2025च्या सभेमध्ये इतिवृत्त लिहिलं गेलं, 12 ठराव लिहिले गेले, त्याच्यामध्ये गंभीर बाब अशी म्हणजे जे सभासद तिथे हजर दाखवले, ते सभासद तिथे दाखवलेले 4-5 प्रकारचा खोटा ठराव केला त्यांनी आणि बनावट उपस्थिती रजिस्टर तयार केलं। ज्या उपस्थिती रजिस्टरमध्ये सह्या दाखवलेल्या आहेत, या सह्या बहुतेक सह्या ह्या बिगर सभासदांच्या आहेत। आम्ही नंतर चेक केलं, ते ही माहिती अधिकाराखाली माहिती मिळाल्यानंतर जेव्हा चेक करत होतो की बिगर सभासदांच्या सह्या इथे केलेल्या आहेत, त्यांची नावं घातलेली आहेत। एक दुसरं काय केलं यांनी याच्यामध्ये, जे सभासद आहेत कारखान्याचे परंतु त्यांच्या दुसऱ्याच कुणीतरी बनावट सह्या केलेल्या आहेत। तिसरं काय लक्षात आलं की अनेक मृत सभासदांच्या सह्या केलेल्या आहेत। अनेक मृत सभासद कारखान्याचे सिनियर लोक स्वर्गातून डायरेक्ट आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना न कळवता यशवंत साखर कारखान्याची जमीन विक्री करण्यासाठी थेट तिथं थेऊरला आले आणि त्या सभेला सह्या करून नातेवाईकांना न कळवता परत गेले, कारण कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळावर त्यांचं खूपच प्रेम असावं। त्या मृत सभासदांच्या सह्या ज्या काही मिळाल्या त्याचे आम्ही काही मृतांचे दाखले सुद्धा त्याच्यातले मिळवले, ही सगळी माहिती गोळा केली। चौथा प्रकार काय केला यांनी की काही सभासदांची नावं टाकली आहेत परंतु त्यांच्या पुढे सह्याच नाहीत। काही सभासदांचं असं केलं की त्याच्यामध्ये 4-5 सभासदांच्या एकानेच कुणीतरी सही मारली। काही ठिकाणी असं झालं की नातेवाईक जे आहेत संचालक मंडळाचे, उदाहरणार्थ आमच्या कारखान्याचे चेअरमन, त्यांच्या पत्नी त्या सभासद नाहीत कारखान्याच्या, पण त्यांचं सुद्धा नाव टाकून सह्या केल्यात। अनेक डायरेक्टर आहेत, त्यांच्या पण मुलांच्या, नातेवाईकांच्या जवळच्या नावं टाकून सह्या केल्यात। आमचे कारखान्याचे सभासद हे सर्वस्वी 40-45 वयाच्या पुढचे लोक आहेत, सिनियर लोक आहेत सगळे, पण सह्या मात्र कॉलेज कुमार सारख्या मुलांच्या सह्या असाव्यात तशा सह्या आहेत। आणि हे सगळं आम्ही जेव्हा कायदेतज्ञांचा आम्ही अभ्यास केला, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही एकत्र बसून याची माहिती गोळा केल्यानंतर आम्ही हे लोणी काळभोर पोलीस स्टेशनला प्रकरण नेलं। लोणी काळभोर पोलीस स्टेशनला याची तक्रार दिली रीतसर, पुणे पोलीस आयुक्तांना रीतसर तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये सगळं जे मार्केट कमिटी आहे जमीन खरेदी करणारी, शासनाची दिशाभूल कशी झाली, 26/2/2025ला खोटं प्रोसिडिंग लिहिलं, खोटा उपस्थिती रजिस्टरचा ठराव सगळा करून शासनाला प्रस्ताव दिला। तो प्रस्ताव देत असताना
कारखान्याने जे प्रोसिडिंग लिहिलं ते प्रोसिडिंग लिहित असताना त्याच्यामध्ये जे सूचक अनुमोदक लिहिलेले आहेत बघा, ह्याच्यामध्ये काही सूचक अनुमोदकांची नावं टाकली आहेत. ते सूचक अनुमोदक ह्या खोट्या उपस्थिती रजिस्टरला सुद्धा नावं नाहीत त्यांची. म्हणजे जे खोटं उपस्थिती रजिस्टर तयार केलं होतं बनावट सभासदांचं, मृत सभासदांचं, त्याच्यात सुद्धा या सूचक अनुमोदकांची नावं नाहीत, सह्या नाहीत. मात्र ठरावाला 12 ठराव केलेत. म्हणजे हे ठराव वाचायचे म्हणले तरी 20-25 मिनिटं जाऊ शकतात. आणि सभा मात्र त्यांनी 2 ते 3 मिनिटात उधळली होती. त्याच्या आपण सगळ्या वृत्तपत्रांनी बातम्या दिलेल्या होत्या, मीडियात सगळे त्याचे आहेत, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत की सभाच झाली नाही. संचालक मंडळ उभं राहिले, गोंधळ घातला, मंजूर म्हणले, निघून गेले, पळून गेले. आणि प्रत्यक्षात मात्र खोटं प्रोसिडिंग लिहिलं, ज्याचे ठरावच झालेले नाहीत कुठलेच. तो ठराव घेऊन, उपस्थिती रजिस्टर घेऊन त्यांनी साखर आयुक्तांना प्रस्ताव दिला की आम्हाला 100 एकर जमीन विकायची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला. आता साखर आयुक्तांनी काय केलं, त्याच्यावर एक कमिटी नेमली की जमीन विक्री संदर्भात आम्ही कमिटी नेमतो, त्यांचा अहवाल येऊ द्या मग बघू. परंतु मीनवाईल यांना घाई झालेली होती. यांनी त्या कमिटीचा अहवाल पण येऊन दिला नाही. साखर संचालक आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या बँकांचं कर्ज आहे कारखान्यावर, त्या बँकांचे काही प्रतिनिधी होते, बाजार समितीचे MD होते, असे सगळे लोक त्याच्यामध्ये होते. परंतु तो अहवाल येऊ दिला नाही. साखर आयुक्तांच्याकडनं हा प्रस्ताव राज्य शासनाने मागून घेतला. साखर आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला नाही, मागून घेतला गेला. साखर आयुक्तांनी त्या प्रस्तावामध्ये स्पष्ट कळवलं की या कारखान्याची 100 एकर जमीन जी आहे त्याचं बाजार मूल्य 512 कोटी आहे. याच्यामध्ये 299 कोटीला जो बाजार समितीला जमीन देण्याचा ठराव झालेला आहे, याच्यामध्ये कारखान्याचं आर्थिक नुकसान होणार आहे हे साखर आयुक्तांनी राज्य शासनाला कळवलंय. पण राज्य शासनाने काय केलं बघा, एकाच कॅबिनेटमध्ये 16 ऑक्टोबरच्या कॅबिनेटमध्ये अजितदादा पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळं मंत्रिमंडळ असतं. मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते की आम्ही कोणाबद्दलही आकस भाव ठेवणार नाही किंवा कोणाबद्दलही ममत्व भाव ठेवणार नाही. पण याच राज्य मंत्रिमंडळाने त्याच मीटिंगमध्ये, एकाच पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या यशवंत सहकारी साखर कारखान्याबद्दल आकस भाव ठेवला आणि त्यांना सांगितलं 100 एकर जमीन तुम्ही विका. आणि त्याच मीटिंगमध्ये पुणे जिल्ह्यातले, शेजारच्या तालुक्यातले, भोर तालुक्यातले संग्राम थोपटे भाजपामध्ये गेले म्हणून त्यांच्या राजगड साखर कारखान्याला अडचणीत असताना 467 कोटी रुपये पात्र नसताना राज्य सरकारने दिले. तिथं मात्र ममत्व भाव दाखवला, कारण संग्राम थोपटे हे BJPतून आले, प्रवेश केला. आम्ही आमच्या साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाला म्हणालो, जर BJPमध्ये प्रवेश केल्यावर पैसे मिळत असतील कारखान्याला तर तुम्ही सुद्धा एका मिनिटात सगळेजण प्रवेश करा BJPमध्ये आणि पैसे मिळू द्या कारखान्याला. आपली गरज तर थोडीच आहे 70-80 कोटीची, आपल्याला काही 400-500 कोटी लागत नाहीत. परंतु कारखान्याचे चेअरमन जे आहेत सुभाष चंद्रकांत जगताप आणि पुणे बाजार समितीचे सभापती आहेत प्रकाश चंद्रकांत जगताप, हे दोघं सख्खे भाऊ आहेत. प्रकाश चंद्रकांत जगताप जे मार्केट कमिटीचे सभापती ते थोरले आहेत आणि धाकटे सुभाष चंद्रकांत जगताप आहेत. हे दोघं सख्खे भाऊ अजितदादांकडे सारखे वारंवार जातात, राहुल कुलांची मदत घेऊन फडणवीसांकडेही जातात. आणि तिथे जाऊन या दोघा भावांनी आपसात करार केला. सध्या पुण्यामध्ये जे प्रकरण गाजतंय की नोटरीवर व्यवहार करायचे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, मुद्रांक बुडवायचा, स्टॅम्प ड्युटी बुडवायची, जो काय फंडा नवीन निघालाय तोच आमच्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने, हे बघू शकता तुम्ही, 500 रुपयाच्या नोटरी स्टॅम्प पेपरवर फक्त 299 कोटी रुपयाचा व्यवहार केला, ज्याच्यामध्ये या दोघा भावांनी एकमेकाला मार्केट कमिटी लिहून घेणार आणि साखर कारखाना लिहून देणार. साखर कारखान्यातर्फे लिहून देणार कोण कोण आहेत? कारखान्याचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप, व्हाईस चेअरमन किशोर उंद्रे आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे, या तिघांनी लिहून दिले. आणि बाजार समितीमध्ये लिहून घेणार कोण आहेत? तर बाजार समितीचे सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप, व्यापारी प्रतिनिधी गणेश घुले, मागासवर्गीय प्रतिनिधी नानासाहेब आबनावे आणि साक्षीदार आहेत माथाडी कामगारांचे संचालक असलेले संतोष नांगरे साक्षीदार आहेत. पण बाजार समितीचे सचिव जे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, DDR आहेत, ते राजाराम धोंडकर सचिव मात्र या MOU वर सही करत नाही. 500 रुपयाच्या नोटरीच्या MOU वर 299 कोटीचा व्यवहार झाला. मार्केट कमिटीने तात्काळ विनाविलंब 36 कोटी 50 लाख रुपये कारखान्याला RTGS केले. या
कारखान्याने जी जमीन खरेदीच्या बाबतीत 36 कोटी 50 लाख पाठवले त्या बाजार समितीला पणन संचालकांकडनं पणनमधलं कलम आहे 12(1)च्या प्रमाणे जमीन खरेदी करण्यासाठी मंजुरी लागते, परंतु पणन संचालकाची कुठलीही मंजुरी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला आज तागायत नाही, या क्षणापर्यंत नाही, किंवा राज्य सरकारचं कुठलंही पत्र, कुठलाही आदेश, कुठलीही सूचना बाजार समितीला नव्हती, आजपर्यंत नाही। शासनाने जो GR काढून यांना कारखान्याला कळवलं की तुम्हाला जमीन विक्री करण्याची परमिशन आहे, त्या GR मध्ये राज्य सरकारने स्पष्ट म्हणले, आमची जी 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी एक याचिका हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आहे, त्या रिट पिटिशनचा क्रमांक 5270/2025 हा त्या GR मध्ये शासनाने घातला आहे आणि यांना सांगितलंय की या न्यायालयाच्या निकालास अधीन राहून व्यवहार करावा आणि जर याच्यावर काय परिणाम झाले निकालानंतर तर त्याला सर्वस्वी मार्केट कमिटीचं संचालक मंडळ आणि कारखान्याचं संचालक मंडळ सर्वस्वी जबाबदार राहील। या GRची प्रत सुद्धा बाजार समितीला आलेली नव्हती किंवा त्या GRच्या अनुषंगाने कुठलाही आदेश पणन संचालकाचा आलेला नव्हता। साखर आयुक्तांच्याकडे मार्फत तिकडे कारखान्याला कळवलं की तुम्हाला जमीन विक्रीची परमिशन मिळाली। वास्तविक सहकारी संस्थांमध्ये कुठलीही प्रॉपर्टी जर काही विकायची असेल, एक खेळा जरी विकायचा असेल तर त्याचा लिलाव करावा लागतो, यशवंत टेंडर काढावं लागतं, जाहीर टेंडर। यशवंत सहकारी साखर कारखाना 15 वर्ष बंद आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आमचा कारखाना लुटला, 15 वर्ष राज्य सहकारी बँकेने कारखाना ताब्यात घेतला, तिथे 30 कोटीची मशिनरी आमची चोरी गेली आहे। राज्य सहकारी बँक कोर्टामध्ये आपला से देत नाही। ही सगळं प्रकरण तिकडे पेंडिंग असताना या 2 भावांच्या संस्थांनी, सुभाष चंद्रकांत जगताप हे चेअरमन साखर कारखान्याचे, प्रकाश चंद्रकांत जगताप हे मार्केट कमिटीचे सभापती, या दोघा भावांनी काही आपल्या मर्जीतल्या संचालकांना हाताशी धरून अजितदादांचा आशीर्वाद घेत, पणन संचालकांचा आशीर्वाद घेत तोंडी आदेशावर हे सगळे व्यवहार केलेले आहेत। आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, मार्केट कमिटीचा एक संचालक तिथं आम्हाला म्हणाला, आम्हाला अजितदादांनी सांगितलंय करायला। मला नवल वाटतं, अजितदादांना सुद्धा आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेला आहे, ही सगळी माहिती पाठवलेली आहे, पणन मंत्र्यांना सगळी माहिती मी समक्ष भेटून 3 वेळा दिलेली आहे, मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेली आहे। असं असताना अजितदादा पवारांनी या व्यवहाराला का पाठिंबा दिला, का पाठबळ दिलं, हा आमचा अजितदादांना सवाल आहे। कारण या व्यवहारामध्ये बाजार मूल्य आमच्या थिऊरच्या कारखान्याचं 512 कोटी आहे। हे कारखान्यानेच व्हॅल्युएटर नेमला होता, त्या व्हॅल्युएटरचा तसा अहवाल आहे, ते काय आमची किंमत नाही आहे। मग 512 कोटीवरून 299 कोटी म्हणजे जवळपास 200-2.25 कोटीचं आमच्या थिऊरच्या साखर कारखान्याचं म्हणजे अप्रत्यक्ष सभासदांचं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। वास्तविक या सगळ्या कारभाराला पाठबळ देणाऱ्या अजितदादांना, मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, मंत्रिमंडळाला आम्ही सवाल करतोय, तुम्ही तिकडे एक राजगडच्या कारखान्याला वेगळा न्याय दिला, तिकडे ममत्व भाव दाखवला, थिऊरला मात्र जमीन विकायला सांगता, तेही बोगस ठरावाच्या आधारे बनावट कागदपत्र बनवली, बनावट मीटिंग दाखवली, खोट्या सह्या केल्या, फोर्जरी केस केली। त्याच्यावर आम्ही आता पोलीस आयुक्ताकडे पाठपुरावा करतोय। लोणी काळभोर पोलिसांनी आमचे जबाब नोंदवलेले आहेत। आज 10 दिवस झाले, 6 तारखेला आम्ही हा अर्ज दिलेला आहे, रितसर पुराव्यानिशी सगळं आम्ही सादर केलेला आहे। हा पोलीस आयुक्तांकडे अर्ज आहे, तिथल्या DCP जे आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे विवेक मासाळ यांना आम्ही भेटून ही सगळी माहिती दिलेली आहे। माहित्यांचे दाखले, बोगस ठराव केलेले सगळे सभासद, सगळं आम्ही माहिती पुराव्यानिशी दिलेली आहे। आता आम्ही वाट बघतोय या दोन्ही संचालक मंडळावर हा गुन्हा कधी दाखल होणार आहे। ही राज्यातली कदाचित पहिली केस होणार आहे। सहकारामध्ये बोगस प्रोसिडिंग लेण्याचा, मर्जीप्रमाणे मनमानी ठराव लिहिण्याची पद्धत रूढ झालेली आहे। गावच्या विकास सोसायटीमधलं तेच आमच्या थिऊरच्या साखर कारखान्यात घडलंय। शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, बनावट कागदपत्र दस्त करून शासनाची फसवणूक झालेली आहे, सभासदांची दिशाभूल झालेली आहे, शिवाय आर्थिक नुकसान झालेलं आहे, जमीन उधारीवर विकलेली आहे, मुद्रांक शुल्क बुडवलेलं आहे, बनावट दस्त MOU करून, MOU नोटरीवर करून ही सर्वांची फसवणूक या दोन्ही संस्थांच्या चेअरमन आणि संचालक मंडळाने केलेली आहे। पोलीस आयुक्त आणि गृह विभागाला आम्ही हात जोडून विनंती करतो, तात्काळ आपण याच्यावर फौजदारी गुन्हे BNS कलमानुसार याच्यात दाखल करावेत आणि या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाची चौकशी त्यांना अटक करावी आणि त्यांना कुणी साथ दिली, कुणी त्यांना आदेश दिले त्यांचे नंबर सुद्धा तपासावेत, कुणी हे करायला सांगितलं त्यांची सुद्धा चौकशी तात्काळ करण्यात यावी, ही आमची मागणी आहे। यानंतर आमचे लीगलच्या अनुषंगाने ही जी काय फोर्जरी केस आहे, आमचे कृती समितीचे सदस्य जे आहेत आता की जो तो प्रकार याचा मुंडव्याच्या जागेचा झाला, तसंच
पुणे हे लँड ग्रॅबिंग आणि या जागेच्या भ्रष्टाचाराची राजधानी होते का एकंदरीत हे सगळं दिसतंय। ह्या यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये एकूण 25,000पेक्षा जास्त सभासद आहे। सर्व सभासदांचं म्हणणं असं होतं याच्यामध्ये की तुम्ही इथं ऊसाचं क्षेत्र किती आहे हे बघावं, त्यानंतर त्याच्यामध्ये काय करता येईल, तुम्हाला आता देणी किती आहेत। तर ही 100 एकर जमीन आज तिची जर ही बाजार मूल्य जर 512 कोटी असेल आणि जर मार्केट रेट जर पाहिला तर तो त्याच्यापेक्षा आणखीन जास्त असेल, तर अशा पद्धतीने या कारखान्याचा चेअरमन, त्याचा सक्का भाऊ APMC मार्केटचा सभापती, हे दोघं जण MOUवर म्हणजे आज 300 कोटीचा व्यवहार, तो सरकारचा महसूल किती बुडवला जातोय। त्यांच्यातल्या काही संचालकांनी हरकत घेतलेली APMC मार्केटच्या की आम्हाला हा आमच्या समोर ड्राफ्ट ठेवलेला नाही। त्यामुळे या सर्वांनी मिळून एकूण 44 जण आहेत, साखर कारखान्याचे संचालक आणि पदाधिकारी आणि APMC मार्केटचे पदाधिकारी, यांच्या विरोधात आम्ही ही तक्रार केलेली आहे। यांनी सर्वांनी संगनमत करून गुन्हेगारी कट रचलाय, आर्थिक मोठा हा गुन्हा केलाय। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये यांनी फोर्जरी केली, 420 केली। याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेची ही कलम परफेक्ट लागतात। कलम BNS कलम 3/5 62, BNS 106, BNS 218, BNS 316, BNS 317, BNS 336, 338 ह्या कलमाअंतर्गत लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करावी, यांना अटक करावी आणि ही जी या 25,000पेक्षा जास्त सभासदांच्या मालकीच्या कारखान्याची जमीन आहे ती वाचवावी, यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। याला कोणाचा राजकीय पाठिंबा असेल, वर्चस्व असेल तर हे पोलिसांनी शोधावं। असं जर सहकारामध्ये जर प्रत्येक आता या सहकार संस्था जर अशी लुटायला लागल्या तर महाराष्ट्रामध्ये सहकार संपून जाईल आणि राजकीय नेत्यांचे जे लागेबांधे असलेले जे कोणी पदाधिकारी असतात याच्यामधनं करोडोची मलाई एक हातात आहे। दुसऱ्या बाजूला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक घोटाळे चालू आहेत। पणन मंत्र्यांनी सभागृहात चौकशी लावल्याचे आदेश दिले, सूचना केली, पण पणन मंत्र्याचे आदेश सुद्धा बाजार समितीने पायदळी तुडवलेले आहेत। पणन संचालक रिटायरमेंटला आल्यात विकास रासाळ, त्यांनी अद्यापर्यंत चौकशी केली नाही। DDR तिथं त्या भ्रष्टाचारात सामील आहेत। म्हणजे बाजार समिती इकडे एक प्रचंड मोठ्या घोटाळ्यात अडकलेली आहे। याची चर्चा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे। सभागृहात त्याची चर्चा झाली। ती बाजार समिती कर्ज काढून आता जमीन घेणारी, कर्ज काढले अक्षरशः त्यांनी। बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांचे आता पगार होणार नाहीत पुढच्या महिन्यापासून, अशी स्थिती आता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही अशा सहकारी निमसहकारी संस्थेला जर कुठली गोष्ट खरेदी करायची असेल, विक्री करायची असेल तर त्यांना टेंडरिंग प्रोसेस करावी लागती, ओपन बिड मागवावी लागती। त्यानंतर मग तिथं जे इच्छुक असतात ते त्याची बोली लावतात। इथं फक्त त्यांनी एकच केलंय की आम्हाला फक्त त्यांचं रेड कार्पेट फक्त बाजार समितीलाच काय, याच्यामध्ये मूळ शंका आहे। तुम्ही एकाच संस्थेला बाजार मूल्यापेक्षा 200 करोड कमी किमतीने ही जागा 100 एकर जागा विक्री करताय, याच्यामध्येच नक्की समजून येतंय तुमचा सक्का भाऊ एकाकडं, सक्का भाऊ इकडं कारखान्याचा चेअरमन, सक्का भाऊ इकडं सभापती। त्यामुळं याच्यामधनं बाजार समितीमधले पैसे तिकडे लावायचे, कारखान्याचं मग परत हे 300 कोटी आले तो भ्रष्टाचार वेगळा परत। त्यामुळं ही सहकारी सगळे हे कारखाने, सहकारी संस्था हे भ्रष्टाचाराची पूर्ण होतात आहे। आणि याचं उत्तम उदाहरण ही आता यशवंत साखर कारखान्याचं हे प्रकरण आहे। तर याच्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकारने याच्यामध्ये जे कोण जबाबदार असतील, पणन मंत्री, सहकार मंत्री यांनी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। पोलीस आयुक्तांना आम्ही अर्ज दिलेला आहे। पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण 6 तारखेला अर्ज दिलेला आहे आणि पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण इकॉनॉमिक ऑफेन्स विंग याचा तपास चालू आहे। त्याचा आमच्या आता जबाबाला आम्हाला बोलवलेलं आहे। गुन्हा दाखल व्हायची आता प्रोसेस चालू होईल आणि त्यांनी गुन्हा दाखल करावा, कुणाला सोडू नये। किती मोठा कुठनं वरनं याच्यावर जर दबाव आला तर या दबावाला बळी न पडता, कारण की जर या कारखान्याच्या जमिनी संदर्भात जर हे झालं तर अशीच प्रकरणं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होतील। या संदर्भामध्ये आमच्या या सर्व सभासदांचं आणि या आमच्या कमिटीचं एकच म्हणणं आहे की सहकार टिकला पाहिजे। या कारखान्याची जी एवढी अनमोल जमीन आहे त्याच्यामध्ये आमचे जे काय, मग आम्हाला जर आता तिथे शेती कमी झाली असेल तर शेतीपूरक वेगळे काय व्यवसाय करता येतील, आणखीन काय करता येतील, अशा पद्धतीचा आम्ही
याच्याबाबत विचार करतोय. त्यामुळं हे जे दोषी आहेत आणि यांनी जे मयत माणसांच्या तिथं उपस्थिती दाखवून खोट्या सह्या केल्यात, ही एकदम परफेक्ट फोर्जरीची 420ची आर्थिक गुन्ह्याची केस आहे. जे याला जबाबदार आहेत तत्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक करावं अशी आम्ही मागणी करतो. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो अशी आम्हाला शक्यता आहे. आम्ही तिथले जे आयो आहे त्याचे तपास अधिकारी कैलास करे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना काल मी स्वतः भेटलेलो आहे, DCPंना भेटलेलो आहे. त्यांना हेही सांगितलं की तुमच्यावर राजकीय दबाव 100% येऊ शकतो, कारण दोन्ही संस्थाचे संचालक मंडळ हे मातब्बर लोक आहेत, सत्ताधाऱ्यांचे सदस्य आहेत, ते सत्ताधारी पक्षाच्या जवळचे आहेत. पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांना पाठिंबा असतो, पणन मंत्र्याचा पाठिंबा असतो, देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा असतो. त्याच्यामुळं हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती करतोय आपल्या माध्यमातून. आपण सर्वांनी हा विषय सभासदांचा, शेतकऱ्यांचा आहे, हा विषय राजकीय नाही. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना याच्यातनं प्रेरणा मिळावी म्हणून हवेली तालुक्यातल्या 20,000-25,000 शेतकऱ्यांना, बाजार समितीच्या सर्व बाजार घटकांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी या प्रकरणात आम्हाला साथ द्यावी अशी आमची विनंती आहे. त्या संदर्भात असं म्हणणं आहे पहिल्यापासून की गरजे इतकी विका, म्हणजे आमच्या कारखान्याचे कामगारांचे पगार द्यायच्यात, शेतकऱ्यांचे पगार द्यायच्यात, तर ते किती देणं आहे? 50-60 कोटी देणं आहे. तिथे आमच्या 5 कोटी रुपये एकर, 6 कोटी रुपये एकर भाव चाललाय. मग तिथे आता जमीन तुम्ही निम्म्या किमतीत का विकली? गरजे इतकी जर 15 ते 20 एकर जमीन विकली तर आमची जी देणी आहेत ती सगळी भागतायत. 70-80 कोटी आम्हाला जास्तीत जास्त लागतायत. 300 कोटी कशासाठी लागतात? 300 कोटी कशासाठी लागतात हा आमचा सवाल आहे. 100 एकर का विकायची हा प्रश्न आमचा त्यांना आहे, आणि त्याचं उत्तर आम्हाला सरकार देत नाही, बाजार समिती देत नाही, कारखाना देत नाही, साखर आयुक्त देत नाही. साखर आयुक्तांनी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला अक्षरशः पाठी घातले. जे प्रादेशिक संचालक तिथं निलिमा गायकवाड मॅडम आहेत RJD पुणे विभागाच्या, त्या काहीही कारवाई करत नाही संचालक मंडळावर. त्यांना अक्षरशः त्यांच्या बोगस कारभाराला पाठबळ देते साखर आयुक्त कार्यालय. कारखान्यावर हे सुद्धा कारखान्याच्या संचालक मंडळाला माहीत नाही. हायकोर्टात रिट पिटिशनला उत्तर देताना कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळाने जे वकील दिलेत त्यांनी स्पष्ट कोर्टात सांगितलंय आम्हाला कारखान्याची स्थावर जंगम मालमत्ता किती आहे ते माहीत नाही. कर्जाचा आकडा ऑथेंटिक किती आम्ही राज्य बँकेला मागतोय, राज्य बँक सुद्धा तिथं सादर करत नाही. मनमानी पद्धतीने आकडे सांगतात. कधी म्हणतात 200 कोटी आहे, कधी म्हणतात 250 कोटी आहे, कधी म्हणतात 300 कोटी आहे. आमचं म्हणणं आहे कारखान्यावर राज्य सहकारी बँकेला आम्ही देणं लागत नाही. राज्य बँकेने 10-12 वर्ष कारखाना ताब्यात ठेवलाय, हा बेकायदा ठेवलाय. याचं कारण असं 2012 मध्ये आमची 1 लाख पोती साखर विकली होती. त्याच्यातले 20 कोटी रुपये जेव्हा आले होते तेव्हा 10 कोटी कामगारांना दिले गेले, 10 कोटी राज्य बँकेला दिले. ते राज्य बँकेने लबाडी केली, ते व्याजात जमा करून घेतले. राज्य बँकेचं मूळ कर्ज आमचं फक्त 18 कोटी होतं. मग 2012 मध्ये जेव्हा तुम्ही आमचे 10 कोटी जमा करून घेतले व्याजात, त्याचं काय झालं? आणि राज्य बँकेनेच कबूल केलं की कारखाना 10-12 वर्ष ताब्यात आहे, त्याचं ल्यू डिजिटल सर्टिफिकेट घेतलं. 30 कोटी रुपयाचं नुकसान केलं राज्य बँकेने. आमची मशिनरी चोरीला गेली. त्यांची जबाबदारी ही राज्य सहकारी बँकेची. वॉचमॅनचा खर्च, विम्याचा खर्च हा सगळा राज्य बँकेने कारखान्यावर टाकलाय. आता राज्य बँकेने जर आमचं कारखान्याचं एवढं वाटोळं केलंय तर आम्ही त्यांना 30-40 कोटीला त्यांनी आम्हाला देणं आहे, आम्ही त्यांना देणंच नाही. तारीख आता उद्या 24 तारीख आहे हायकोर्टात. कारखान्याची स्थिती, कारखाना 15 वर्ष झाली बंद आहे. कारखान्यात मशिनरी आता शिल्लक राहिलेली नाही. राज्य बँकेच्या ताब्यात कारखाना चालू होण्याचा विषय आलाही नाही अजून, कारण कारखान्यात आता रिंग रोड तिथं शेजारून जातोय. कारखान्यात ऊसाचं क्षेत्र आता घेतलंय, शहरीकरण झालंय. आणि सगळे त्यातले तज्ज्ञ जे लोक आहेत ऊसाच्या क्षेत्रातले, नाही सुरू करायचं आहे त्यांना, तर ऊस आहे का? ऊस कुठून आणणार? हा साधा प्रश्न आम्ही त्यांना आज 1 वर्ष झाले प्रश्न विचारतोय आम्ही की कारखान्यात ऊसाचं क्षेत्र किती आहे, गाववारा आम्हाला द्या. आडसाली ऊस किती आहे, सुरू ऊस किती आहे, खोडवा किती आहे, आम्हाला आकडेवारी द्या. ते काढत नाही, देत नाहीत. कुठले? आमच्या हवेली तालुक्यात नाही. म्हणजेच तोच प्रश्न आहे. ऊसाच्या प्रश्नावर कधी आंदोलनच झालं नाही तालुक्यात की आमचा ऊस गेला नाही, कारण कारखान्याच्या क्षेत्रामध्ये ऊसाची गुऱ्हाळं अनेक झालेली, 100 गुऱ्हाळं आहेत ऊसाची. आणि कारखाना सुरू करण्यासाठी जे काय लागणार आहे तर नवीन कारखाना उभा राहावा लागणार आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र मीटिंग करावी लागेल. हा मुद्दा वेगळा आहे. कारखाना सुरू करण्याची स्वतंत्र मीटिंग करावं लागेल, त्याच्यासाठी स्वतंत्र अहवाल घ्यावे लागतील तज्ज्ञांचे, आणि मग सभासदांनी निर्णय करायचा आहे. तो सभासदांच्या पश्चात कोणी वैयक्तिक निर्णय करू शकत नाही. ते जनरल बॉडी त्याची व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे.
आधी गेलं पाहिलं होतं मग विक्री केली. नाही, आम्हाला जर आता पोलीस आयुक्तांच्याकडनं आम्ही त्यांना अपेक्षा, आता 6 तारखेला त्यांना आम्ही अर्ज दिला आहे, अजून 1 आठवडा त्यांची आम्ही वाट बघणार, त्यांच्याकडे पाठपुरावा करणार, उद्या त्यांना आम्ही स्मरणपत्र पण देणार आहोत. परंतु जर गुन्हा दाखल यदा कदाचित पोलिसांनी दाखल केला नाही तर आम्ही कोर्टामध्ये BNS 175(3) प्रमाणे कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि आंदोलनाची भूमिका सुद्धा आमची आहे. बाजार समिती आणि साखर कारखाना या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे BNS कलमांतर्गत झालेच पाहिजे अशी आमची मागणी आहे. पोलीस आयुक्त ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.